आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग। निवडणुकीचा निकाल जाहीर झाला। अतिशय धुमधडाक्यामध्ये विविध असणाऱ्या पक्षांचा जय पराजय झालेला आहे। आता महानगरपालिकेची रणधुमाळी चालू आहे। संपूर्ण महाराष्ट्रात असणाऱ्या ज्या महानगरपालिका त्यांची निवडणुकीत 15 जानेवारीला होणार। तत्पूर्वी त्याची संपूर्ण तयारी परभणी शहर महानगरपालिकेची सुद्धा तयारी आहे। प्रशासनाच्या वतीने आपण पाहू शकता चोख अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे। पोलीस बंदोबस्त सुद्धा आहे आणि त्यातल्या त्यात पाठीमागे वाहनांची व्यवस्था आहे आणि पोलीस बंदोबस्त भरपूर आहे। आणि विशेष म्हणजे वेगवेगळे जे प्रभाग 4 प्रभाग आहेत, अशा 4 प्रभागामध्ये उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे। तर या निवडणुकीचा प्रशासकीय कसा आढावा आहे, कशा पद्धतीने तो ते पाहण्यासाठी आम्ही या माध्यमातून सांगत आहोत। माझ्यासोबत अमर गालफाडे सर आहेत। काय सांगाल सर, आजच्या निवडणुकीची अशी तयारी जी आहे महापालिकेची, आता कमी दिवस उरलेले आहेत, काय सांगाल? धन्यवाद सर, मला जॉईन करून घेतल्याबद्दल। निवडणुकीची रणधुमाळी मोठ्या प्रमाणात सुरू जरी असली तरी सध्या उमेदवारांमध्ये धावपळीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात दिसते। कागदपत्राची जुळाजुळ म्हणा, टायपिंग करायचं असेल म्हणा, काही कागदपत्र कोणचे आहेत का, कास्ट व्हॅलिडिटी म्हणा, आणि अशा काहीच्यातच सध्या उमेदवार परेशान असले सध्या तरी चित्र दिसून येत आहे। आणि 31 तारखेपर्यंत जरी शेवटची तारीख असली पण त्याच्या अगोदरच सर्व काय कसं पटकन ओळखून आपलं व्यवस्थित फॉर्म भरून घ्यायचा हे सुद्धा पाहणं आपल्याला गरजेचं असणार आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट काय आहे की ह्या निवडणुकीमध्ये विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक झाली पाहिजे, सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नावरची ही निवडणूक झाली पाहिजे। आपण प्रश्न सोडवण्यासाठी किती कटिबद्ध आहोत हे सुद्धा नगरसेवक यांनी सांगितलं पाहिजे। हे सर्व जरी विषय जरी असले तरी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला निवडणुकीमध्ये उच्च शिक्षित असलेले, चांगले काम करणारे आणि महत्वाची भूमिका पार पाडणारे नगरसेवक निवडून आणण्यासाठी परभणीकर कशा पद्धतीने प्रयत्न करतात आपण त्याचे यापुढे पाहणारच आहोत। आपल्यासोबत काय परभणीकर जुळलेले आहेत, आपण त्याची प्रतिक्रिया घेऊयात। नेते काय म्हणतात, कशा पद्धतीने निवडणुकीला आपण सामोरे जातात? आपल्याला सुद्धा अनुभव आहे निवडणुकीचा, यापूर्वी सभापती सुद्धा आपण राहिलेले आहेत। एकंदरीत खूप वर्ष झालं, 7-8 वर्षाचा कालावधी लोटला, 3-4 वर्ष प्रशासक होते। उत्साह बी आहे आणि परभणीची एकंदरीत अवस्था बी बघता आपण कशा झालेली। एक नागरिक म्हणून आपण तर एका पक्षाचे पदाधिकारी सुद्धा, काय सांगाल आता? गेल्या 8 वर्षामध्ये जो काही या महानगरपालिकेवरती ज्या लोकांची सत्ता होती, त्या लोकांच्या सत्तेमध्ये परभणीचा सर्व विकास नाही तर परभणी सर्व भकास झालेली आहे। 8 वर्षाच्या नंतर आज निवडणुकीची प्रक्रिया चालू आहे आणि या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये जे काही नवीन उमेदवार आहेत, मला तरी वाटतं की येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये इथे सर्व नवखे चेहरे येणार आहेत, जुना एकही चेहरा दिसणार नाही। कारण की परभणीची सर्व जी काही अवस्था ही पूर्ण भकास करण्यासाठी हे भ्रष्टाचार, मी तो म्हणतो कोण जबाबदार आहे? जबाबदार हे आताचे जे ज्यांचं प्रशासन होतं, ज्यांचे जे आता सत्ता होते, त्यामध्ये काँग्रेसवाले होते, ते 100% काँग्रेसवाल्यांनी सगळा भ्रष्टाचार करून टाकला सगळा 5 वर्षामध्ये। बदल होणं, बदल होणार आहे म्हणूनच या ठिकाणी सर्व नौखे उमेदवार 65 नौखे उमेदवार निवडून येतील असा आमचा अंदाज आहे। लोकशाहीचा उत्सव आहे, लोकांमध्ये असणारे जागृती आणि त्यामध्ये परभणी शहरामधल्या अवस्था आणि बऱ्याच काही गोष्टी आहेत ना। लोकांना उत्सुकता आहे की आपण जे काही भ्रष्टाचारी सत्ता होती ती उघडून टाकली पाहिजे आणि भारतीय जनता पार्टीच्या महायुतीच्या नगरसेवकांना निवडून दिलं पाहिजे। हो, मोठ्या प्रमाणामध्ये आता नगरपालिकेला सुद्धा यश मिळालंय। पालकमंत्र्याच्या नेतृत्वाखालीच परभणीमध्ये आम्ही नक्कीच युती त्या ठिकाणी झेंडा फडकवणार आहोत। रिजवानी साहेब सोबत आहेत, आपल्या काय प्रतिक्रिया आहे तुमची? परभणीमध्ये जसं वर डबल इंजिन आहे, परभणीच्या या निवडणुकीमध्ये ट्रिपल इंजिन सरकार आमचं इथं जरूर स्थापन होणार। आमच्या पालकमंत्री आहेत आणि पालकमंत्री असल्यामुळं आणि तिन्ही ठिकाणी सत्ता असल्यामुळं दिल्ली, मुंबई आणि परभणी एकदम परभणीचा चेहरा मोहरा बदलून जाईल। काल खासदार साहेबांचं स्टेटमेंट आहे की दिल्लीत सरकार आहे, राज्यात सरकार आहे, तरीही भारतीय जनता पार्टीला, मी त्यांनी स्पष्ट आरोप केला की शोकांतिका आहे की भारतीय जनता पार्टीला सुद्धा सत्तेत असून सुद्धा पैसे वाटायला लागतात आणि मतं विकत घ्यावं लागतात। हे त्यांचं मत आहे, पैसे वाटप करणं, मत चोरी होणं, हे अशा आरोप त्यांना करत राहावं। पण जनता सुज्ञ आहे आणि जनता भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे आहे, हे कालच्या रिझल्टवरून सिद्ध झालंय। काय वाटतं, नवखे चेहरे निवडून येतील? दिले पाहिजे, नौके चेहरे दिले पाहिजे,
आणि जुन्या लोकांनाही हे न्याय दिला पाहिजे. तसं म्हणून सगळं कॉम्बिनेशन चालू आहे आणि भारतीय जनता पार्टी जरूर ह्यावेळेस आपला महापौर परभणी शहरात बसला. भारसाकडे जे आहेत यंदा त्यांच्या जे शहर विकास आघाडी आहे परिवर्तन जी आघाडी आहे त्याच्यातर्फे सुद्धा ते उमेदवार आहेत. आमदार रत्नाकर गुट्टे यांची ही आघाडी आहे. काय सांगाल, आपण एक शासकीय नोकरी सुद्धा होता, सेवानिवृत्त झाला आणि नगरपालिका संघटना जी आहे महानगरपालिका त्याचे एक पदाधिकारी सुद्धा आहात आणि आता राजकीय क्षेत्रात काय 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 राहील, कशी महापालिका आणि आपण सुद्धा उभे राहणार आहात? मी सर्वप्रथम परभणीच्या सुज्ञान नागरिकांना एक आव्हान करू इच्छितो की 8 वर्ष झालं प्रशासक होतं आणि या महापालिकेच्या रणधुमाळीमध्ये जे प्रशासक असून पण कर्मचाऱ्याच्या 5-5 महिने पगारी होत नाही, धुळीचं साम्राज्य आणि कर्मचाऱ्याचे पगाराच्या दृष्टिकोनातून कर्मचारी मेले तरी त्यांना पैसा भेटत नाही, सेवानिवृत्तीचा पैसा भेटत नाही, असे खूप काही प्रश्न आहेत. पण परभणीचा नागरिक या नात्याने परभणी शहराचं धुळीचं साम्राज्य आणि येणारी बकालपणा यासाठी काहीतरी नवीन होणं, घडामोड होणं महत्वाचं आहे. काय वाटतं, काय नवीन झालं पाहिजे? नवीन झालं म्हणजे जे जुने आहे, जे सरकार असतानाही काय करीत नाहीत, त्यामुळे नवीन चेहरे येणं महत्वाचं आहे आणि ज्यांचं सरकार आहे त्या सरकारच्या बाजूने बी होणं, जेणेकरून की या परभणी शहराचा विकास होईल. शहर विकास आघाडी म्हणून आमदार रत्नाकर गुट्टे यांचे सुद्धा आपण सोबत आहात. आपण निवडणूक लढवणार आहात. मी सफाई कामगार संघटनेचा सरचिटणीस असून मी सफाई कामगाराचं आतापर्यंत नेतृत्व केलं, पण माझी आता याचे की लोकप्रतिनिधी आणि जनतेची सेवा करण्यासाठी मी प्रभाग क्रमांक 3 मधून आमची जे यशवंत सेना परभणी विकास परिवर्तन आघाडी आहे त्याची मी उमेदवारी मिळालेली आहे आणि त्यांच्याकडून मी जनतेची सेवा करण्यासाठी उमेदवार म्हणून उत्सुक आहे आणि निवडणूक लढणार आहे. जर नागरिकांनी संधी जर दिली तर मला या महापालिकेचा अनुभव आहे, त्या प्रकारे मी जनतेचा बी प्रश्न सोडून जसा कर्मचाऱ्याबद्दल करतो तसे जनतेचे प्रश्न सभागृहामध्ये सोडवेल. निश्चित जनतेचे प्रश्न सुद्धा भारसाकडे सभागृहात सोडवतील असा त्यांचा प्रयत्न. सुरेश काळे आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे. तर काय वाटतं सुरेशराव, म्हणजे 8 वर्ष झालं महापालिका निवडणूक आता लागते, आपली प्रशासक होता, आपण सुद्धा एक पक्षात काम करता, सामाजिक काम करता, एक परभणीकर म्हणून अनेक राजकीय याच्यात काम करताय, काय काय सांगाल या निमित्ताने? आज मी परभणी 2025-26च्या निवडणुकी संदर्भामध्ये गेल्या 2017ला जी निवडणूक झाली होती त्याच्या बाद आज 2025 रोजी व्हायली. जवळपास 8 वर्षापूर्वी परभणी शहरातली महानगरपालिका निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाच्या वतीनं पूर्ण तयारीनिशी परभणी शहरामध्ये महानगरपालिकेची निवडणूक लढवत आहोत. आमचे आदरणीय नेते अजितदादा पवार साहेब, आमचे जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष आमचे आदरणीय राजेश दादा आणि आमचे परभणी शहराचे प्रथम महापौर आमचे शहराध्यक्ष प्रताप भैयासाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आम्ही परभणी महानगरपालिका निवडणूक लढवत आहोत. सर्व परभणी शहरातल्या 16 प्रभागामध्ये आम्ही सर्व ताकदीनं निवडणुकीमध्ये उतरणार आहोत आणि तसेच या ठिकाणी आमचे सामाजिक न्याय विभागाचे कार्यकर्ते पण सर्व महानगरपालिकेच्या ताकदीनं उतरणार आहेत. सर्वची सर्व आम्ही परभणी महानगरपालिकेच्या 16 प्रभागामध्ये आम्ही सर्व ताकदीनं उमेदवार उभे करणार आहोत. आणि सुरेशराव, एक लक्षात आहे, तुम्ही राजकीय बी सामाजिक काम, एक सामान्य परभणीकर म्हणून आज परभणीची कचऱ्यात परभणीत कचरा ही अवस्था झालेली आहे, दुरवस्था आहे, नागरिक त्रस्त आहेत. काय म्हणजे आता पक्ष म्हणून बी आणि हे म्हणून काय राहील तुमचं याच्यामध्ये? कसं आहे, प्रशासनचे 3 वर्ष गेलेले आहेत महानगरपालिकेमध्ये आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे प्रशासनावर वचकच कोणाचे राहिलेले. अजितदादा पवार आणि माननीय आमचे पालकमंत्री बनसोडे साहेब असताना पालकमंत्री बनसोडे साहेबांनी जो निधी दिला होता त्या परभणी शहरामध्ये पूर्ण त्यांच्या नेतृत्वाखाली आणि आमच्या प्रतापभाई साहेब यांच्या नेतृत्वाखाली जो निधी वितरित झाला होता तो संपूर्ण प्रभागामध्ये निधी वाटप झाला होता आणि प्रत्येक कार्यकर्त्याला निधी दिला होता. त्या कामाचं काहीतरी आता फलित होत आहे आणि दिसायलंय. आता कुठंतरी परभणीमध्ये थोडी स्वच्छता दिसत आहे आणि येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये जे
सर्व कार्यकर्ते निवडून यावं, त्यांना शुभेच्छा. आणि परभणीचा विकास करावा, धूळमुक्त करावा, पाण्याची योजना व्यवस्थित राबवावं, गटार योजना व्यवस्थित राबवावं, ही माझी सर्व माझ्या भावी नगरसेवकांना शुभेच्छा. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद काळे साहेब. आपल्यासोबत नुकतेच आता आरोग्य सेवक असलेले संजयभाऊ आदोडे आणि सामाजिक कार्यामध्ये मोठं सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यात मोठं काम असणारे अजमीत खान हे सुद्धा आपल्यासोबत जोडलेले आहेत. कशा पद्धतीनं निवडणुकाला ते त्यांच्या दृष्टिकोनातून बघतात आणि कशा पद्धतीने निवडणूक झाली पाहिजे आणि कोणते प्रश्न असावेत हे त्यांच्याकडून आपण प्रतिक्रिया जाणून घ्या. स्वागत आहे तुमचं आमच्या ह्या विशेष वृत्तांतामध्ये. काय प्रतिक्रिया आहे तुमची? कशा पद्धतीने ह्या निवडणूक प्रक्रिया कशी सुरू आहे आणि काय काय मुद्दे घेऊन पुढे जाणार आहे? मनपाच्या या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्यापासून सर्व पक्षांच्या हालचाली, सर्व कार्यकर्त्यांच्या हालचाली व सामाजिक कार्यकर्ते, दलित चळवळीतील सर्व समाजातील सर्व घटक कामाला लागले आहेत. कामामुळं बरेच जण आपला विश्वास दाखवत आहेत की त्यांनी एक 5-6 वर्षापासून चांगलं काम करत आहेत. समाजामध्ये चांगलं काम करणं काळाची गरज आहे. आणि मी आरोग्य सेवक असल्यामुळं मी सतत सिव्हिलला 24 तास रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा म्हणून मी सतत काम करत आहे. पण मी वार्ड क्रमांक 13 मधून SC समाजाचा असून माझा फॉर्म दाखल केलेला आहे. फॉर्म केल्यानंतर ज्या पक्षाला म्हणजे मी काही माझं कार्य आणि माझं काम बघून त्यांनी मला तिकीट देण्याचं पाठबळ दाखवलं आहे, तरी मी त्यांच्या आदेशानुसार पुढे काम करायला तयार आहे. अजमेर भाई आपल्यासोबत जोडलेले आहेत. पाहू त्यांची काय प्रतिक्रिया आहे, कशा पद्धतीने पुढे जाणार आहेत. मी राष्ट्रवादी कांग्रेसचा महाराष्ट्राचा प्रदेश उपाध्यक्ष आहे. मगर आज की जो इलेक्शन है, आज का जो वातावरण है, यहाँ पर एक अजब से देखने को मिल रहा. सुबह में एक गट में दिख रहा, दोपहर में एक गट में दिख रहा, शाम में एक गट में दिख रहा. ऐसा दिखाई दे रहा है. आप खुद देख रहे हैं कि माहौल बहुत अजीब दिख रहा है. कोई बोल रहा है ये 4 का कांग्रेस का बन गया, कोई बोल रहा है राष्ट्रवादी का बन गया. यहाँ राष्ट्रवादी के कुछ स्वयं घोषित नगर सेवक बन गए हमारे पास तो 13 नंबर में. 13 नंबर में तो स्वयं घोषित. यहाँ पार्टी ने फॉर्म भराना कुछ भरा. यहाँ तक के पार्टी के प्रदेश अध्यक्ष की भी फोटो नहीं, उसके ऊपर राष्ट्रीय अध्यक्ष की भी फोटो नहीं. अपने माँ बाप की फोटो लगा के पार्टी का चिन्ह लगा के पॉम्पलेट बांट रहे. निवडणूक प्रक्रिया कैसी है? मैं बता रहा हूँ, वही बता रहा हूँ. निवडणूक ऐसा है कि भाई देखिए अभी 800 कुछ तो भी यहाँ पे मैं भी जानकारी जब लिया मैंने यहाँ पर बेबाकी वगैरह जो निकाले थे तो 800 लोगों ने निकाले. तो यानी महानगर पालिका का उत्पादन भी अच्छा होगा. 300 350 मिला के 650 रुपये महानगर पालिका को मिला. यानी ये एक अच्छा हुआ महानगर पालिका के इलेक्शन के माध्यम से मैं फायदा हो रहा ना, महानगर पालिका को डेवलपमेंट के लिए फायदा हो रहा. लेकिन जिस तरह से महानगर पालिका में डेवलपमेंट होना चाहिए वो टाइप का महानगर पालिका में आज तक डेवलप नहीं हुआ, क्योंकि प्रशासन लागू था. 2-3 साल प्रशासन में गया, पिछले कुछ गया, लेकिन आने वाले दिनों में एक अच्छी महानगर पालिका आएंगे ऐसी हमको उम्मीद है. और रही बात राष्ट्रवादी का, यहाँ गढ़बाजी वगैरह कुछ भी नहीं है. लोगों के दिमाग में आ रहा हूँ गढ़ है, ये गढ़ है, वो गढ़ है. कोई प्लेन से टिकट लाने को जा रहा कोई सीधा रेल से जा रहा. अब जो सामाजिक जो भी पार्टी के अंदर काम करा और उस पार्टी के कार्यकर्ताओं पे अन्याय हो रहा होगा तो गलत बात है. मैं ये बोलूंगा कि भाई तुम पूरे पार्टी के लेवल पे काम करते हो और बाद में तुम्हारे को टिकट नहीं मिला तो वो अन्याय हो रहा है. लेकिन आजकल ऐसा होगा, डांसर पार्टी तो भी अच्छी है, वो तो भी ईमानदारी से नाचती है. नहीं बेचारे वो एक कला तो भी अच्छा दिखाते हैं. ये वो कला दिखाते हैं, वो तो भी ये करते हैं. लेकिन आजकल ऐसा होगा कि कौन किसके पार्टी में जा रहा है, कौन किसके साथ जा रहा है, कोई है नहीं. आप खाली मेरे को चुन के आना, यही दिमाग में लोगों के बैठा रहा. निष्ठवान वगैरह कुछ रहा नहीं. और निष्ठवान इसलिए नहीं रहा कि एक दूसरे के ऊपर आदर पूर्व नहीं रहा है. तो आने वाले नगर पालिका में आदर पूर्व से रहेगा तो एक अच्छा चेहरा परभणी महानगर पालिका में हमको दिखेगा, ऐसी हम उम्मीद करते हैं. भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष अनिल मधुलकर साहेब आपल्यासोबत जोडलेले आहेत. आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊयात. एक अनुभवी नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. जिल्हा बऱ्याच वेळेस त्यांनी सांभाळलेला आहे. महानगरपालिकेचा मोठा अनुभव आहे. त्यांच्या पत्नी मागच्या अनेक वर्षापासून ज्या आहेत मंगलताई मधुलकर, ह्या सुद्धा या महानगरपालिकेमध्ये नेतृत्व करतात. वेळोवेळी जीबीमध्ये प्रश्न उठवतात. मधुलकर साहेबांशी चर्चा करूयात की कशा पद्धतीनं निवडणुका होत आहेत, काय सांगाल? सगळ्यात पूर्वी जे उमेदवार इच्छुक असतील त्या सर्वांना शुभेच्छा.
यानंतर आता जी प्रक्रिया आहे ते प्रशासनाची असो पोलीस यंत्रणा असो अतिशय उत्तम चूक आहे. सगळ्यांनी एक व्यवस्थित प्रचार करून प्रत्येकाच्या शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. लोकशाहीच्या या आनंदोत्सवामध्ये आपण सर्व सहभागी आहोतच, पण तत्पूर्वी ह्या निवडणूक प्रक्रिया कशा व्हायला पाहिजेत. सर्वसामान्य नागरिकांनी ही निवडणूक प्रक्रिया होत असताना त्यांच्या प्रश्नांकडे हेळसांड करणारे किंवा त्यांचे प्रश्न सोडवणारे नागरिकांना निवडून आणण्यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न केले पाहिजेत आणि एकूणच पाहता की हे कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी घडत आहेत याच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्यात. बोला. अजून आहे की कुठल्याही आपल्या पक्षाला तुम्ही तुमच्याकडे पण मतदान करा. मतदान लोकशाहीमध्ये आपलं अमूल्य मत देणं लोकशाहीसाठी खूप चांगलं असतं. हे महत्वाचं आहे सर यावेळेस, असं मलाही वाटतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वात महत्वाचा जर आपल्याला कोणता अधिकार दिला असेल, मूलभूत अधिकार दिला असेल, तर तो आहे मतदानाचा. आपण मतदान केलंच पाहिजे. ह्या लोकशाहीच्या उत्सवामध्ये आपण जर मतदान नाही केलं तर ते बरोबर असणार नाही. कारण की तुम्ही किंवा तुमचं काय म्हणतात त्याला नोटा म्हणून एक ऑप्शन सुद्धा आहे. त्या नोटाला सुद्धा तुम्ही मतदान करू शकता. तुम्हाला मतदान करायचंच नाही तर, पण विषय असा आहे की तुम्ही मतदान हे केलंच पाहिजे जेणेकरून तुमच्या सर्वसामान्य नागरिकांच्या ज्या प्रश्नांच्या अडचणी बळकट करण्यासाठी सर लोकशाही बळकट करण्याच्या संदर्भातलाच हा उत्सव आहे. तर त्यामध्ये आपण सहभागी झालं पाहिजे असं मला वाटते सर. निश्चितच आजचा विशेष हा वृत्तांत आहे आणि दररोज या पद्धतीने आपल्या समोर येणाऱ्या या निकालापर्यंत 16 जानेवारी पर्यंत आमच्या चॅनलच्या माध्यमातून मी अमर गालफडे सर आणि संदीप लहानेजी आम्ही आमच्या या चॅनलच्या माध्यमातून पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, आपला प्रतिसाद आता द्या. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप लहानेसह अमर गालफडे, मी राहुल वैवाळ, परभणी.